यायचे लवकर. भारत माता की भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सभेसाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि या सातारा जिल्ह्याचे उमेदवार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आपल्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, कराड उत्तरचे आमचे निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, त्याचप्रमाणे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्णजी वेताळ, आमच्या रहमतपूर मंडलचे अध्यक्ष भीमराव काका, त्याचप्रमाणे आमचे रहमतपूरचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष संपतराव दादा, वासुदेवराव काका, शिक्षक आघाडीचे जयवंतराव माने सर, आमच्या युवाचा उपाध्यक्ष लिंबाजी की ज्यांच्या कार्यालयामध्ये आज आपण हा कार्यक्रम साजरा करतोय, त्याचप्रमाणे सतीश भोसले, रणजित माने, अमोल माने, शेखर माने, कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत वरवंत महापराक्रमी गणपती गजपती भूपती प्रजापती राजनीती दुरंतर शास्त्र पारंगत राष्ट्रप्रधान जागृत लोककल्याणकारी राजा श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यानंतर या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजेंद्र तात्या घाडगे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगाव, सचिनजी बेलागडे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विजय कुमारजी चला राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने हा सन्मान होतोय. यानंतर या विभागाच्या शिवसेनेच्या वतीने आपले ज्येष्ठ नेते वासुदेव काका माने, दीपकजी माने, शहराध्यक्ष शिवसेना आणि सर्व शिवसेने रहमतपूर पंचक्रोशी आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने वासुदेव काका यांच्या हस्ते सन्मान होतोय. यानंतर रहमतपूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने या मेळाव्याला आपल्या सगळ्यांशी भेटावं. आवाज कमी कर जरा बाबा. आपल्या सगळ्यांशी भेटावं आणि आपल्याला मतदानासाठी विनंती करावी, यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार छत्रपती खासदार उदयन महाराज आज आपल्याकडे आलेले. त्यांचं रहमतपूर मंडलच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, शिवसेना नमस्कार. आजच्या जनसंवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि आपले ज्या गादीला आपण मान देतो त्या गादीचे महाराज आदरणीय छत्रपती उदयनसिंह महाराज भोसले, तसेच मनोजदादा घोरपडे आताच यांनी व्यासपीठावरून मनोगत व्यक्त केलेले धैर्यशील कदम आणि सर्व आदरणीय व्यासपीठ उशीर झालेला असल्यामुळं 5 मिनिटात मनोगत व्यक्त करायचे. महाराज साहेब, मी एवढंच सांगेन, आम्ही आपलं आतापर्यंत 3 वेळा काम केले आणि आज 4थ्यांदा काम करतोय. त्यामुळे आम्हाला त्याबद्दल कुठलाही नाविन्य नाही. आम्ही आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो,
आपला आत्मवरण दादा आले त्या दिवशी दादांनी स्पष्ट शब्दात जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सूचना दिलेल्या आहेत की महायुतीचं काम प्रत्येकानं तन मन धनापासून करायचं आहे आणि त्याप्रमाणे जिल्ह्यातले जी काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती काम करायला सुरुवात झालेली आहे, कामाला लागलेली आहे. जर रहमतपूर आणि रहमतपूर बोलायचं झालं तर या ठिकाणी राजू गाडगे असतील, आमच्या या रहमतपूर सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि रहमतपूरमध्ये ताई असतील, दादा असतील, वासुकाका असतील, आम्ही ही मंडळी तुम्हाला रहमतपूरमध्ये आम्ही पहिल्यापासून एकत्रच असणारी मंडळी आहे. फक्त आज कोण कुठल्या पक्षात असेल काय असेल, परंतु सर्वजण महायुती म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि मला खात्री आहे दादा, ताई, काका आणि आमचा ग्रुप आम्ही सर्वजण तुम्हाला रहमतपूरमध्ये 100% मताधिक्य देऊ एवढेच मी तुम्हाला गवाही देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा लोकसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात होत असलेल्या या जनसंवाद मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय चित्रलेखा मानेताई, मनोज दादा, दर्शन दादा, संपतराव माने व सर्व सन्माननीय व्यासपीठ. खऱ्या अर्थानं बाळासाहेब आपल्यासमोर बोलण्याचा योग पहिल्यांदा येतोय. तुमच्या आमच्या बैठका कुठे भेटायचं ते तुम्ही मला सांगितले, मी तुम्हाला सांगितलं. पण योगायोगानं आज मी समोर बसलेल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की या देशामध्ये दोनच उमेदवार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ज्या शिवरायांचं नाव घेतो आपण, छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज हे सातारा जिल्ह्याला आपल्याला लाभलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले एकमेव उमेदवार आहेत. ज्या उमेदवारांना माझी अशी अपेक्षा आहे, देशामध्ये मोदी साहेबांच्या नंतर तर मताधिक्याचं कुणाचं लीड असेल तर सातारा जिल्ह्यात असेल एवढी मला खात्री आहे. का खात्री आहे दादा? समोरच्या रणांगणामध्ये असणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज पसरवण्याचं एक मोठं काम, षडयंत्र चालू आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो, वाई विधान मतदारसंघामध्ये आदरणीय मकरंदाबा पाटील ताकदीने काम करतात. त्यांच्या जोडीला आदरणीय मदनदादा भोसले आहेत. सातारमध्ये आदरणीय शिवेंद्रराजे भोसले ताकदीने काम करतात. कोरेगाव विधानसभेमध्ये आमदार महेश शिंदे ताकदीने काम करतात. कराड उत्तरमध्ये आदरणीय मनोजदादा काम करतात. कराड दक्षिण मध्ये आदरणीय अतुल बाबा असतील, त्यांचे सर्व सहकारी काम करतात. हे सगळे नाणे एकत्र असल्यानंतर महाराज साहेबांना किती लीड मिळू शकते याचा आपण अंदाज बांधा. कुठल्याही आपल्याला कुणीही बळी पडू नका. मी एवढं सांगतो, आपण सगळे नशिबान आहोत. एवढ्यासाठी नशिबान आहोत की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्याला उमेदवार लाभलेले आहेत. ते अनेक वेळा आपण निवडून दिलेले आहेत. पण या वर्षीचं निवडणूक आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्यासाठी श्रीमंत उदयनराजे भोसले हे आपले उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील एवढी खात्री देतो. आपल्याला खूप वेळ झालाय, मी काही जास्त वेळ बोलणार नाही. खरं तर भीमराव काकांचा नंबर होता, पण महाराज साहेब म्हणले 5 मिनिटं बोला, मला मी कराय. आज या ठिकाणी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आदरणीय उदयनराजे भोसले त्यांच्या समवेत आत्ताच आपल्यापुढे आपलं त्यांचं मनोगत व्यक्त केलं.
ते सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशीलदादा कदम, त्याप्रमाणे महाराजांच्या बरोबर सतत ताकदीवर काम करतायत ते आपल्या सर्वांचे आणि या गावचे जावई मनोजदादा घोरपडे, आणि त्याप्रमाणे या ठिकाणी या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आपले आत्ता पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब, या ठिकाणी महाराजांच्या बरोबर बरीच मंडळी आहेत. व्यासपीठावर सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही, मात्र वेळेचा प्रश्न आहे. पण काही या निमित्तानं नितीन पाटलांचा गट, त्यांच्या निमित्तानं त्यांचा संपूर्ण गट या निमित्तानं या ठिकाणी हजर राहिलेला आहे. ओबीसी सेलची मंडळी आहेत, बीसी सेलची मंडळी आहेत. आत्ताच ज्यांनी आपला सत्कार केला त्यांच्या मोमिनी समाजाची मंडळी, सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. मी आणि या निमित्तानं एवढंच सांगेन, महाराज हा विषय अत्यंत वेगळा आगळा आहे. कदाचित नव्या पिढीला ह्याची काही सुद्धा कल्पना नसावी. महाराजांच्या राजकीय जीवनात सुरुवात जेव्हा महाराजाला पहिल्यांदा खासदार केलं उभं राहिले, कॉलेजवरून आले, सातारला आले, पहिल्यांदा खासदार केलं उभं राहिले, त्यावेळेला एक 3-4 मंडळी आम्ही त्यांच्यावर होतो. त्यात मी अग्रगण्य म्हणून मी मनापासून त्यांचं काम केलं. त्यामुळे महाराज काय आहेत हे मी तुमच्यापेक्षा खूप जवळ नव्हतं. नव्या पिढीला माहीत नाही. अत्यंत खिलाडू वृत्तीचे महाराज, स्वभाव म्हणलं तर अत्यंत खिलाडू वृत्तीचा. कामाची पद्धत मला विचारली तर तुम्ही जायचं, काम सांगायचं आणि कामाचा तुकडा तिथंच पाडून घ्यायचा. काम यस ज्याच्याकडे काम आहे त्याला लगेच भाऊ काम हे झालंच पाहिजे. महाराजांचा फोन कधी बाहेर झाला ही त्यांची कामाची पद्धत. पण कळत नळत काही मंडळी ज्यांना काही कल्पनाच नाही की थोडंसं महाराजांच्या बाबतीत निगेटिव्ह बोलतात. मी त्याला जाहीरपणे सांगू शकतो, तुम्ही एकदा जा महाराजांच्या कसलंही काम घेऊन जावा, काम सांगा, काम तुमचं झाल्याशिवाय तिथं येऊ नका, अशी परिस्थिती आली. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महाराजांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्याचा पंतप्रधान करायचं आहे आणि आपलं महाराजांचं मत म्हणजे पंतप्रधानांना मत, ही अगदी वस्तुस्थिती आहे. मी या निमित्तानं एवढंच सांगेन की महाराज साहेब हा मेळावा आहे तो रहमतपूर नगरपालिका आणि वाटार केरोली जिल्हा परिषद गटाचा. वाटार केरोला जिल्हा परिषद गटाची निवडणूक भीमराव काकांनी आम्ही समोरच्या पार्टीवर फार मनापासून लढलो. त्यावेळेला काकांना 2300 मतांचं काकांचं लीड होतं. मला माहिती आहे हे लीड निश्चितपणे काकांच्या प्रयत्नामुळे कमी होणार, वाढवलं. आणि रहमतपूर बाबतीत तर आता सांगितलं सचिन बेलागडे ताई आहेत, काका आहेत, मी आहे, बरीच मंडळी आहेत तिथं. व्यासपीठावर रहमतपूर बसलेली बरीच मंडळी. ह्या सगळ्यांनी मनापासून भूत तो भूत काम केलं तर रहमतपूरला 1000-1500 मतदान वाढायला काही हरकत नाही. पण मनापासून झोपून काम केलं पाहिजे, असं वरवर काम होणार नाही. आज या ठिकाणी 9 मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आपणा सर्वांचं आधारस्थान या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आपल्याला उमेदवार म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि त्यांच्या या निवडणुकीच्या लोकसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या या ठिकाणी रहमतपूर शहर, रहमतपूर वाटार केरोली जिल्हा परिषद गट आणि कनेरखेडचा निम्मा गण असा एकत्रित हा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. आणि त्या संवाद मेळाव्याला या ठिकाणी या निवडणुकीमधले आपले महायुतीचे उमेदवार उपस्थित असलेले व्यासपीठावर माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले कराड उत्तरचे निवडणूक प्रमुख माननीय मनोजदादा या ठिकाणी घोरपडे,
आपल्या महायुतीतले घटक पक्षाचे एक प्रमुख नेते आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे ज्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केले ते माननीय सचिन बेलागडे, राजकुमार घाडगे, त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आणि या विभागामधले एक प्रमुख नेते या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय वासुदेव माने काका, त्याचप्रमाणे या नगरीच्या पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला भाजपच्या उपाध्यक्षा माननीय सभापती चित्रलेखा मानेताई कदम, व्यासपीठावर आता मी वेळ घेऊन नावं घेऊन वेळ घालवत नाही, त्याचप्रमाणे या ठिकाणी कराड उत्तर मधले एक प्रमुख नेते आहे माननीय या ठिकाणी रामकृष्ण वेताळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, समोर आपण आलेले सर्व या वाटाड केरोली जिल्हा परिषद गट, रहमतपूर नगरपालिकेचे, त्याचप्रमाणे कनरखेड गणातले उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व माता भगिनी, उपस्थित पत्रकार मित्र, तरुण मित्रांनो आणि बंधू भगिनी, तर माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपली मनोगत या निवडणुकीच्या निमित्तानं व्यक्त केली. विशेष करून सभापती चित्राताई मानेंनी या ठिकाणी या निवडणुकीच्या संदर्भात जी आपली भावना व्यक्त केली आणि या देशाचे पंतप्रधान माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेब ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि ते का झाले पाहिजेत याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्याचप्रमाणे या ठिकाणी इतरही वक्त्यांनी व्यक्त केला आणि वस्तुस्थिती खरे आहे. खरं तर महाराज साहेब गेली 40 वर्षे मी राजकारण करतोय आणि 40 वर्षाच्या राजकारणामध्ये अलीकडेच आपल्याला माहित आहे सगळ्यांना की मी निर्णय बदलला आणि या ठिकाणी भाजपची धुरा मी खांद्यावर या ठिकाणी घेतली. या कराड उत्तर मंडळामध्ये मला अध्यक्ष करत असताना आणि त्याच्या अगोदर प्रवेश करत असताना खरं तर माझ्या मनामध्ये एकच भावना आली की या जिल्ह्यामध्ये मी जवळपास 20 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलं आणि काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं होतं. पण त्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची 1980 सालची निवडणूक, त्यावेळेला साहेब मला वाटतं आचारसंहितेचं बंधन नव्हतं, परंतु त्या काळामध्ये मी या ठिकाणी प्रचारक म्हणून एक लहान मुलगा त्या चव्हाण साहेबांच्या प्रचाराला येत होतो. रहमतपूरमध्ये चव्हाण साहेबांची सभा पण झालेली होती. त्यावेळेला त्यांच्या विरोधी आमच्याच तालुक्यामधल्या असणाऱ्या माहेरवासीने एक उमेदवार लाभलेल्या होत्या आणि चव्हाण साहेबांची निवडणूक 80 साली केल्यापासून एक कार्यकर्ता म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्या माध्यमातून काम करत असताना खरं तर 20 वर्षे पदाधिकारी म्हणून आणि अनेक वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना मी जवळनं पाहिले. वस्तुस्थिती खरी आहे की स्वर्गीय राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान असताना म्हणायचे की आम्ही 1 रुपया दिल्लीतनं पाठवला तर जनतेपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचते आणि 85 पैसे मध्येच गळती होती. आणि वस्तुस्थिती खरी आहे ती मी स्वतः पदाधिकारी म्हणून अनुभवली. ती गळती कुठं होत होती हे सुद्धा अनुभवलेले आहे आणि त्या गळतीचंच उदाहरण आता या ठिकाणी चित्राताईंनी उल्लेख ज्या गोष्टीचा केला की ही वॉशिंग मशीन या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून जी आहे ती वस्तुस्थिती खरी आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे अनुभव घेतल्यानंतर अलीकडची परिस्थिती बघितल्यानंतर माझं पण मन झालं की अलीकडं गेल्या 10 वर्षामध्ये मी जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये काम करतोय पदाधिकारी म्हणून आणि नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जो विकास या देशामधला अलीकडच्या 10 वर्षामध्ये काळामध्ये केलेला ते आपण या सर्व डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि विशेष करून मला एवढ्यासाठीच अभिमानानं सांगायचे आहे की जी गळती होत होती असं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सांगितलं, ती गळती पूर्णपणे बंद करण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजना असतील, राज्य शासनाच्या अनेक योजना असतील, या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री दुसरे माननीय अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून अलीकडे सर्व योजनांचा जर विचार केला तर या देशातल्या जनतेपर्यंत थेट येणारं अनुदान हे प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा केलं जातं आणि त्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने देशातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत या देशातला सर्व निधी पोहोचवण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या धोरणातनं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं जातं.
मी अत्यंत या देशाच्या आता ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी भावना व्यक्त केली की 2047चं स्वप्न बघितलं ती वस्तू खरं आहे. आज अनेक आता माझ्यानंतर खरं तर उशीर कार्यक्रमात झाला तर अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या होत्या, परंतु महाराज साहेब या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की 2009 पासून तुमच्या लोकसभेपासून आम्ही या ठिकाणी काम करत असताना संपतदादांनी उल्लेख केला की त्या पद्धतीनं आज ताब्यात आम्ही या ठिकाणी काम करतो. तुमचा दिलेला प्रत्येक शब्द आदेश या ठिकाणी पाळत असतो. निश्चित खात्री आहे की या ठिकाणी काही नेत्यांनी पण उल्लेख केला की आज आपण कुठेही महाराज साहेबांच्या पर्यंत सामान्य नागरिक गेला तर त्या ठिकाणी त्याला त्या न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी ग्रामीण भागातून सुद्धा मिळायला काय हरकत नाही. आज संपूर्ण कराड उत्तर मध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा विस्तार फार चांगल्या पद्धतीनं झालाय. शिवसेनेचं सुद्धा काम या ठिकाणी वासुदेव काकांच्या माध्यमातून या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाला चांगल्या पद्धतीनं पैसे या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आज नितीन काकांच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून बऱ्यापैकी संघटन या विभागामध्ये चांगलं आहे आणि सर्व मंडळी जर आपण या ठिकाणी एकत्र आलो तर या ठिकाणी मोठ्या मताधिक्य या ठिकाणी 100% आपल्याला मिळू शकते. आज आपण बघतोय बऱ्याच वेळा फक्त बोललं जातं की महाराज साहेबांना आम्हाला भेटायचं असलं तर आम्ही कसं भेटू शकतो, पण मुळात जलमंदिरच्या त्याच्यातून आत गेल्यानंतर त्या माणसाला लक्षात येतंय की तिथं गेल्यानंतर बाबा आदबीनं त्या ठिकाणी विचारलं जातं की तुमचं काम काय. ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी महाराज फोन लावत असतात, संबंधित अधिकाऱ्याला सांगत असतात आणि महाराज साहेबांनी फोन लावला की बाकीचा विषय ऑटोमॅटिक गोल होत असतो. तर आज असं काही नाही की महाराज साहेबांना कोणाला रीच मध्ये ठेवायचं फार अवघड नाही. मगाशीच या ठिकाणी एक मुलगा आला होता की आम्हाला पोलीस भरतीला त्या ठिकाणी दाखले वेळेत उपलब्ध झाले नाहीत, वेळेत आम्ही त्या ठिकाणी आमचे फॉर्म सबमिट करू शकलो नाही. त्यांनी लगेच महाराजांनी सांगितलं की एवढं इलेक्शन होऊ दे, डायरेक्ट फडणवीस साहेबांना सांगून आज तुमच्यावर जो काय अन्याय होतोय त्या माध्यमातून 100% आपण त्या ठिकाणी रिलीफ देऊ. आज पाण्याचा विषय अरवीला वाठारला पाणी सोडायचे, लगेच या ठिकाणी एसीला त्या ठिकाणी सांगितलं सुद्धा. अशा पद्धतीनं जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तर 100% त्या ठिकाणी सोल्युशन दिलं जातं. आणि हा एक प्रचाराचा भाग आहे, वेगवेगळे नरेटिव्ह पसरवायचा भाग आहे. आज मोदीजींच्या सारखा एक अतिशय तगडा नेता, एक जागतिक दर्जाचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आणि आज जर त्यांना या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर आज महाराजांना जर मत दिलं तर ते मत डायरेक्ट या ठिकाणी मोदीजींना मिळणार आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय ताकदीनं या ठिकाणी ही लोकसभा आपलं स्वतःच इलेक्शन असल्यासारखं सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी करायचे आणि ते त्या ठिकाणी आपण सर्वजण कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराजांना अतिशय मोठ्या बहुमतानं या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये पाठवू एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम या ठिकाणी आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना मी व्यक्तिशः माझ्या वतीने या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने आणि माझ्या समोर बसलेल्या आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आणि आज या व्यासपीठावरती उपस्थित नुकतंच त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं असे धैर्यशील दादा कदम, माझे मित्र मनोज दादा गोरपडे, रामकृष्ण बेताळ, चित्रलेखा ताईसाहेब, भीमराव काका, संपतराव दादा, वासुदेव काका, किरण नाना बर्गे, विक्रम बाबा कदम, संतोष कंसे, सुनील बापू शिंदे, राजेंद्र गाडगे, सचिन बेलागडे, मंडा जाधव पैलवान, निलेश दादा माने, दीपक माने, शेखर माने, अण्णा निकम, गणेश गोरपडे, बबल शेख, गणेश गायकवाड, अंदगनी आतार,
देवीदास देशमुख, सतीशराव, डॉक्टर निलेश भोसले आणि या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि खास करून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपला बहुमोल वेळ खर्च करून आज या ठिकाणी आपण आल्याबद्दल आपलं मनापासून मी स्वागत करतो आणि आपले आभारही मानतो. फार वेळ घेणार नाही आपला, पण निश्चितपणे काय मुद्दे या ठिकाणी मी उपस्थित करणार आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या वेळेस आपण मतदान करतो, आपण मतदान कोणाला करायचं आणि का करायचं. ज्या वेळेस आपण एखादा लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा असतात, आपल्या भावना असतात की त्यांच्याकडनं आपलं जे काही विकास कामं असतील, आपले संपूर्ण जे काही प्रगतीचे कामं असतील हे सर्व पूर्ण व्हावेत. आणि असं असताना मग ज्या गेले 10 वर्षाचा काळ आपण पाहिला, मोदींच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटचे कामं, महिलांचं सक्षमीकरण, तरुणांचं संपूर्ण मेक इन इंडियाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, क्रीडा क्षेत्र असेल, डिफेन्स असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, असं वेगवेगळे निर्णय क्षेत्रात तर 10 वर्षामध्ये जी प्रगती आपल्याला पाहायला मिळते ती त्या अगोदरचे सरकारने, काँग्रेस सरकार होतं त्या सरकारने जवळपास 50 ते 55 वर्ष या संपूर्ण देशावरती त्यांची सत्ता होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांची सत्ता होती. पण मात्र तसं न केल्यामुळे केवळ घोषणा केल्या की, आणि घोषणा चांगल्या होत्या, गरिबी हटाओ, देश बचाओ, जय जवान जय किसान, या फक्त घोषणा फक्त निवडणुकीच्या काळात फक्त मत मिळवण्याकरता या घोषणा दिल्या जात होत्या. पण मात्र खऱ्या अर्थाने निवडणुकीचा काळ संपला आणि सत्ता अवगत केल्यानंतर त्याच गरिबांचं, उपेक्षित वर्गाला आणि किसान वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, जवान असतील, या लोकांचा सोयीप्रमाणे विसर या लोकांना पडला. आणि म्हणूनच आज केवळ दोन खासदार असणारा हा भारतीय जनता पक्ष, या पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं. आणि या देशात नाही तर संपूर्ण जगभरात भारतीय जनता पक्ष आज सर्वात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख या ठिकाणी आपल्याला त्यांनी ओळख निर्माण झाली. हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की त्या काळात जे प्रगती आणि चांगल्या प्रकारचे जे प्रोग्राम, चांगल्या प्रकारचे कार्यक्रम, विकासाचे कार्यक्रम राबवले गेले असते तर आज जे 65-70 वयाचे जे वडीलधारी लोक आहेत, 40 वर्षापूर्वी ते सुद्धा तरुण होते. त्यांचा ऐन तरुणाचा म्हणजे ऐन उमेदीचा काळ सर्व नैराश्यामध्ये गेला. आणि कुठेतरी आपण आता विचार करणार आहोत का नाही की फक्त राजकारणच करणार आहोत. तुमच्या घरात जे कुटुंबातील लहान लहान मुलं आहेत ते आज जरी लहान असले तर उद्या तुमच्या कुटुंबाचा आधार असणार, उद्या ह्या देशाचा भविष्य काळ असणार. आणि असं असताना आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे की वाटेल त्या परिस्थितीत त्या मुलांना जास्तीत जास्त त्यांनी भरारी मारली पाहिजे, जास्तीत जास्त उंचीवर गेलं पाहिजे, मोठमोठ्या उद्योग त्यांनी केलं पाहिजे, मोठमोठे उद्योग त्यांनी निर्माण केले पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर फक्त आणि फक्त आज जो आपण सगळीकडे जोपर्यंत आपण जेव्हा डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर विचार करतो, विकास कामांच्या बाबतीत जेव्हा बोललं जातं तर एकच पक्षाचं नाव
सगळ्यांसमोर येतात ते म्हणजे भारतीय जनता पक्ष. आणि त्यामुळं आज मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक योजना राबवल्या जातात. उपेक्षितांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी. हे या अगोदर का झालं नाही? मग का काँग्रेसच्या काळात का त्यांचा हात कोणी पकडला होता? का त्यांचे विचार कोणी जपणून ठेवले होते का? तसं नव्हतं, कारण की त्यांना माहीत होतं की त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला होता, कारण की समोर पण विरोधात नव्हतं. आणि मग असं त्यांना वाटलं की काम केलं नाही केलं तरी हे लोक जाणार कुठं? एक तर आपल्याला मतदान करणार, नाही तर घरी गप्प बसणार. हे नेमकं असंच घडत आलं. लोकांच्या मनात नैराश्य निर्माण झालं. आणि या संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळख असणारा आपला हा भारत देश, काय अवस्था आपल्या देशाची होती. संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येकाला वाटायचं भयभीत वातावरणात लोक राहते या देशातले, की कुठं चीन आपल्यावरती आक्रमण करतंय का, किंवा दुसरीकडनं आपल्याला काय धोका आहे का. पण आज मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळं आज एक भारताची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. संपूर्ण देशभरात एक शक्तिशाली देश म्हणून आज भारताची ओळख निर्माण झाली. आणि ठिकठिकाणी ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादं समजा तोडगा काढायचा असेल किंवा तिथं देश निर्माण झालेला असतो, त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधानांना आवर्जून त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात येतं की तुम्ही जरा येऊन मध्यस्थी करा आणि आमचा हे संपूर्ण हा जो संपूर्ण जे काय त्याच्यात काही तोडगा काढा. हे करत असताना लहानसहान मुलांचा देखील, लहानसहान मुलींचा देखील विचार केला गेला. आणि असं अष्टपैलू व्यक्तिमत्व एका बाजूला असताना आपण नेमकं आता काय करायचं, म्हणजे आपल्याला कोणाला सांगावं लागणार नाही की आपण काय केलं पाहिजे. कारण महायुतीचे जे काही पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्रजी मोदीजी, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं अजून त्यांची निवडही झाली नाही. म्हणजे एका बाजूला स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता. आणि जर अस्थिरतेच्या बाजूने गेलो तर आपण अधोगतीच्या मार्गाने जाणार, आणि ते आपल्याला काय त्या मार्गाने जायचं नाही. स्थिरतेच्या बाजूने गेलो तर विकासाच्या बाजूने, प्रगतीच्या बाजूने वाटचाल आणि तिसरं वेगाने करणार. आणि त्यामुळं येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हावरती आपण सर्वांनी आशीर्वाद मला द्यावेत. आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता एवढा बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आल्याबद्दल व्यक्तिशः आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो. वेळ बराच झालेला आणि आपलं चिन्ह आहे कमळ, हे लक्षात ठेवा. आणि ठिकठिकाणी आपले जे पै पाहुणे असतील, आपले मित्रमंडळ असेल, त्या सगळ्यांना सांगा, केवळ उदयनराजे निवडून येणं हे महत्वाचं तर आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचं तुमच्या कुटुंबातले जे तरुण मुलं आहेत ते मोठे झाले पाहिजे. याकरता आपल्याला भारतीय जनता पक्षाचं मतदान करायचं एवढा आवाज या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.